मोहब्बत के बिना जिंदगी फिजूल है, पर मोहब्बत के भी अपने उसूल है। कहते हैं मिलती है मोहब्बत में बहुत ज्यादा उल्फतें, पर आप हो महबूब तो सब कबूल है। आप 94.3 टोमॅटो FM पर दिल से रसिका के साथ। आणि आज बुधवार अर्थातच एक खास मेड फॉर ईच अदर कपल घेऊन मी आज तुमच्याबरोबर आहे. आजचं कपल हे खरंच खूप खास आहे, कारण त्यांची स्टोरी आपण जेव्हा ऐकणार आहोत तेव्हा ती खूप हटके पण बरंच काही शिकवणारी अशी इंटरेस्टिंगवाली आहे. तर आज कोण आहेत आपल्याबरोबर? नमस्कार, मी खासदार राजू शेट्टी. नमस्कार, मी सौभाग्यवती संगीता राजू शेट्टी बोलते. तुम्ही ऐकताय 94.3 टोमॅटो FM वर दिल से मेड फॉर ईच अदर RJ रसिका बरोबर. चला तर आज पहिल्यांदा तुम्ही दोघं जण आमच्याकडे आलेले आहात. खूप छान वाटते, कारण एवढ्या बिझी शेड्यूलमधून सर आधी आमच्याकडे येणं आणि तुम्ही दोघांनी येणं, तर तुमच्या दोघांचंही मनापासून खूप स्वागत. सगळ्यात पहिला मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या दोघांचं लग्न लव्ह मॅरेज आहे की अरेंज्ड मॅरेज आहे? ठरवून झालेलं आहे. ठरवून चालेलं, अरेंज्ड मॅरेज आहे आपलं. ओके. किती वर्ष झाले लग्नाला आपल्या? 96ला झालं, म्हणजे 22-23 वर्ष झाली. ओके, बरं. मग आता हे अरेंज मॅरेज ठरवून म्हणजे मग काय, पहिल्यांदा तुमची जी गाठभेट झालेली होती तो दाखवण्याचा प्रसंग जो होता आठवतंय बहिणी तुम्हाला? काही कसा होता काय? नाही, हे कसं आहे, हे नातं आमचं आतलंच आहे. हां, मामा लागतात. बरं. हां, पूर्वी दोन्ही घरातले ठरवून ठेवलेले की हां, मुलगी ह्यांना द्यायची, असं अच्छा. ठरवून केलेलंच आहे ते. ओके. पण मग जेव्हा लग्नाची वेळ होती तेव्हा तुम्हाला खरंच सर पसंत होते ना? लग्न करायचं होतं तेव्हा हो. काय आवडलेलं सरांच्या मधली कुठली गोष्ट तुम्हाला अशी नाही, जास्त आवडली? घरी सारखी चर्चा व्हायची ना. हम्म. मुलगीला द्यायची तर आपण एक नातं जोडायचं, एक माहेर, आईचं माहेर एक जोडायचं, अच्छा. बाहेर कुठं द्यायचं नाही. ओके. एक त्यांचा एक स्वभाव पाहिलं हम्म. आणि फार काय म्हणजे व्यवसाय वगैरे काही नाही पाहिलं, शेती पण फार कमी होती. असू दे म्हटले, ओके. फक्त मुलगा स्वभाव आणि मुलगा पाहून दिले. अच्छा. सर, तुम्ही जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा तुम्हाला यांच्यातली कुठली गोष्ट जास्त आवडलेली की हा यांच्याशी आपण करायचंच लग्न असं वाटलेलं तुम्हाला? तसं काही नाही, सगळेजण लग्न कर म्हटले म्हणून करून टाकले. पण असं एक बघितल्यानंतर बाबा वाटतं की हा ही मुलगी अशी असेल, आपलं एक लाईफ पार्टनर बद्दल काही अपेक्षा असतात? नाही, त्या काळामध्ये हम्म. माझ्या डोकीत चळवळीचं वेळच जास्त होतं. अच्छा. आणि त्यामुळं एक कधीतरी आपल्याला एक लग्न करावं लागणार आहे हां. आणि घरातले कर म्हणतात तर करून टाकावं लग्न. एवढं ह्याच्या पलीकडे काय असं काय विशेष म्हणत नव्हतं. ओके. म्हणजे असं फार काही त्याच्यामध्ये एक्साइटमेंट वगैरे अशी नव्हती. नव्हती. हो. घरातल्यांनी ठरवलंय म्हणून आपण आता लग्न करूया. हो. आणि त्यात वहिनींना असं वाटलं होतं की स्वभाव चांगला आहे यांचा, त्यामुळे आपण करूया. पण कारण मग- कसं आहे, पूर्वी आईबाबांच्या समोर कोण, म्हणजे आईबाबांच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही ना. आम्ही खेडेपाड्यात म्हणजे लहानाचं मोठं झालो, तेव्हा काय आई वडील जे सांगते तेच आपण ऐकायचं. अच्छा. तुमचं माहेर कुठलं वहिनी? सांगली धामणी, इनाम धामणी. अच्छा. मग वयाच्या कितव्या वर्षी लग्न झालं तुमचं? 21व्या वर्षी. ओके. आणि सर तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होता? मी 27. अच्छा. म्हणजे असं काही फार वयाने मोठे वगैरे असे नव्हता तुम्ही, नॉर्मल याच्यामध्ये? आमचं एकत्र कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे. आणि त्यामुळं एवढ्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघण्याचा कधी प्रसंगही आला नाही. आणि कधी म्हणजे असं काही व्यक्तिगत जीवन आम्ही जगलो नाही. एकतर माझा बराचसा काळ चळवळीत असल्यामुळे बाहेर, आणि तो काळ म्हणजे ज्या काळामध्ये माझं लग्न झालं तो काळ तर अतिशय धकाधकीचा होता. आणि मुळामध्ये खरं सांगायचं तर त्याच्या आदल्या वर्षी, म्हणजे ज्या वर्षी माझं लग्न झालं त्याच्या आदल्या वर्षीच कोल्हापुरामध्ये एक मोठं आंदोलन झालं होतं ऊसदाराचं. आणि त्या आंदोलनामध्ये माझ्यावर जो लाठीचार्ज झाला होता त्यात माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. आणि त्यामुळं पुन्हा अजून काही मोडतोड व्हायच्या आधी एक लग्न केलेलं बरं म्हणून माझं लग्न केलेलं होतं. अचानकच लग्न करून टाकलं. आणि मी त्या दिवशी कुठं बाहेर जाऊ नये किंवा अचानक कुठेतरी गायब होऊ नये म्हणून मला राखायला एक माणूस ठेवलेला. अगो बाई. का बरं? तुम्हाला म्हणजे असं इतकं तुम्ही चळवळीला वगैरे वाहून घेतलेले होता? मी आलो 10 मिनिटात असं सांगून बाहेर पडलो तर 2-2 दिवस परत यायचंच नाही. अरे बापरे. ऐकताय ना, राजू शेट्टी सरांचा आधीच या चळवळींशी, शेतकरी आंदोलनाशी आणि एकूणच सामाजिक कार्याशी पहिलं लग्न झालंय असं आपण म्हणूया. आणि त्यामुळं ऐन लग्नाच्या वेळी त्यांनी पळून जाऊ नये म्हणून चक्क एक माणूस त्यांच्याबरोबर ठेवणं
आहे ना, हा एक हटके एक्सपिरियन्स. याच्यातूनच जाणवतं की त्यांचं खरोखर त्यांच्या सामाजिक कार्यावर किती प्रेम होतं ते. ओके, पण आता या चळवळींवरचं प्रेम तर ठीक आहे, पण लग्न नको असं त्यांना का बरं नेमकं वाटत होतं ते त्यांना विचारायचं आहेच या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM वर दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आणि आज आपल्याबरोबर एक खूप खास असं मेड फॉर ईच अदर कपल आहे. अर्थातच आपले खासदार माननीय राजू शेट्टी आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी. या दोघांची पूर्ण स्टोरी आपण जेव्हा ऐकणार आहोत ना, तेव्हा लक्षात येणार आहे की ती खूप हटके आहे. ॲट द सेम टाईम त्यातून बऱ्याच गोष्टी शिकता येणार आहेत. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये सुद्धा हे असं खास कपल असू शकतं की फक्त घरच्यांच्या इच्छेपोटी एकमेकांच्या बरोबर लग्न केलंय आणि मनापासून ते घट्टपणे निभावून सुद्धा नेलं जातंय. ही एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे, है ना? पण ती कशी साधली आहे त्यांनी, तेच तर आज आपण जाणून घेतो आहोत. तर सर, मला तुम्हाला आता विचारायचं आहे की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की लग्नघरातून हा मुलगा पळून जाईल म्हणून त्याच्यावर देखरेखीसाठी एक माणूस ठेवणं, इतकी वेळ आली होती. म्हणजे नेमकं काय होतं की तुम्हाला लग्न नको असं तुमचं का मत होतं? काय सांगाल तुम्ही? असं काही नव्हतं, पण मी शेती करायला लागल्यानंतर शेतीतले सगळे बारकावे बघितले आणि शेतीतला तोटा बघितला. हे काही बरोबर नाही आहे. शेतकऱ्यावर एवढा अन्याय होतो आणि त्याला पूर्णपणे नागवलं जातं आणि हे काय आपण मुकाट्यानं सहन करता कामा नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की ती एकट्या दुकट्याच्या हातून होणारं काम नाही. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातच टक्कर द्यायची म्हणजे भिंतीवर डोका पटण्यातला प्रकार आहे. मग त्यासाठी लोकांना एकत्रित केलं पाहिजे, त्या विचारानं लोकांना तयार केलं पाहिजे असं. आणि मग त्यातून मग हे सगळं डोक्यात नंतर यायला लागलं. खरं तर मी आत्ता एक वक्ता म्हणून लोकांना जागेवर खेळवून ठेवतो. 2-2 तास लोक माझं भाषण ऐकतात न कंटाळता. पण मी कधी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये कधी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नाही, कधी निबंध स्पर्धेत भाग घेतला नाही. आता मी वृत्तपत्रातून लिहितो. म्हणजे आयुष्यातल्या अनुभवातून हे सगळं जमलं. त्यामुळे पूर्वी असं काही ठरलेलं नव्हतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये मला म्हणजे अगदी लग्नाच्या भानगडीत सुद्धा पडू नये असं वाटत होतं सुरुवातीला, की आपण आपलं चळवळीच करावी. तर ते म्हणून कर्तव्य भावनेतूनच असं लग्न केलं होतं. ओके, तेव्हा तुम्हाला असं वाटायचं का की मला जर हे चळवळीला जर फोकस राहायचं असेल तर त्यासाठी लग्न वगैरे नको, त्यामुळे मग आपण तेवढा वेळ देऊ शकतो नाही शकतो, अशा काही गोष्टी असतील. आणि मग लग्न केलं की संसार आला की मग जबाबदारी आल्या की मग आर्थिक मर्यादा आल्या आणि त्याच्यातून मग आपल्या आर्थिक स्वातंत्र्यावर मर्यादा आल्या आणि त्यातून मग तडजोडी आल्या आणि तडजोडी आली की मग वैचारिक तडजोड आली. आणि त्यातून मग जर का त्याच्यामध्ये कुठं काही कमी जास्त झालं तर मग मोठं फ्रस्ट्रेशन येतं किंवा माणूस नैराश्याच्या गर्दीत जातो. त्यापेक्षा ह्यात गुंतायलाच नको असं त्यावेळी वाटलं होतं मला. पण मग घरच्यांचं एक होतं, इच्छा होती म्हणून आपण लग्न करायचं. ओके, ग्रेट. लग्न का नको हेही कारण त्यांचं जेन्युइन होतं तसं बघितलं तर. आणि पहिल्यांदा त्यांचं वक्तृत्व वगैरे चांगलं नव्हतं, पण ते स्वतः कसं डेव्हलप होत गेले कारण त्यांच्यामध्ये जिद्द होती, ते एक पॅशन होतं आणि कष्ट करण्याची जाम तयारी होती. हे असे काही जे खास गुण सुद्धा आपण या गप्पा गोष्टी ऐकता ऐकता लक्षात घ्यायचे आहेत. एन्जॉय करत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. मोहब्बत का इम्तिहान आसान नहीं, प्यार सिर्फ पाने का नाम नहीं, मुद्दतें बीत जाती हैं किसी के इंतजार में, ये सिर्फ पल दो पल का काम नहीं, है ना? आप 94.3 टोमॅटो FM पर रसिका के साथ दिल से. आणि आज आपल्याबरोबर एक खूपच खास असं मेड फॉर ईच अदर कपल आहे. अर्थातच ते म्हणजे खासदार माननीय राजू शेट्टी सर आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी. आता राजू शेट्टी सर हे नाव ऐकलं की वेगवेगळी आंदोलनं, वेगवेगळ्या चळवळी, त्यांची वेगवेगळी सामाजिक कार्य ही सहज आपल्या डोळ्यासमोरून येतात. पण ॲट द सेम टाईम की ते एक ह्युमन बिईंग म्हणून कसे आहेत किंवा एक लाईफ पार्टनर म्हणून कसे आहेत, तर ती त्यांची ओळख खास आज आपल्याबरोबर ते उलगडत आहेत. मला तुम्हाला दोघांना पण आता विचारायचं आहे की एक लग्न म्हटलं की काही ॲडजस्टमेंट्स तर कराव्या लागतात. आणि खास करून जेव्हा राजू शेट्टी सरांसारख्या एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न होतं, म्हणजे ज्या व्यक्तीला लग्न करायचंच नाही आहे पण फक्त घरच्यांची इच्छा म्हणून एक कर्तव्य म्हणून आपण लग्न करतो, तेव्हा अशा व्यक्तीबरोबर ॲडजस्टमेंट्स करणं ही वहिनी तुम्हाला सुद्धा नक्कीच खूप कठीण गेलं असेल. सर, तुम्ही काय सांगाल एकूणच तुमच्या दोघांच्या पर्सनल ॲडजस्टमेंट्सबद्दल? नाही, मग एकदा लग्न केल्यानंतर मग मी ठरवलं
आता आपण हा निर्णय घेतला आहे, तर मग आपण सगळ्या ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांना न्यायसुद्धा आपल्याला द्यायचा आहे. एकत्र कुटुंबातला घटक म्हणून तिथं जे आवश्यक आहे ते करायचं. जे व्हायच्या मनाला मुरड घालायला, कारण एकत्र कुटुंबात प्रत्येकाला आपल्या मतासारखं वागता येत नाही किंवा जगता येत नाही. मनाला मुरड घालावी लागते, तडजोड करावी लागते, जमवून घ्यावं लागते. ते जमवून घेतलं. ते करत असताना कुटुंबातला एक घटक म्हणून, एक मुलगा म्हणून, एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्याही जबाबदाऱ्या पार पाडायच्या. कारण पहिल्यापासून माझा एक असा प्रयत्न असा राहिलेला नेहमी आयुष्यामध्ये की आपण जे काही काम करतो ते थोडंसं कमी झालं तरी चालेल, परंतु लोकांनी आपल्याला नावं ठेवता कामा नये, त्याची दक्षता मी नेहमीच घेतलेली. अच्छा, मला इथे दोघांच्या पर्सनल ह्याच्यात मला विचारायचं आहे की पर्सनल ॲडजस्टमेंट्स म्हणजे अशा असतात की तुम्हाला आता एक तुमची मानसिकता अशी होते की लग्न नाही करायचं जबाबदारीमध्ये, पण आता मी केलेलं आहे. मग तुम्हाला ॲडजस्टमेंट्स कुठल्या कुठल्या तुम्ही ठरवून केल्यात की आता या व्यक्तीला मला पूर्ण न्याय द्यायचा आहे, तर मग ॲडजस्टमेंट तुम्ही पर्सनली कुठल्या केल्यात? नवरा म्हणून जे काही काम करायला पाहिजे ते केलं. म्हणजे वेळेवर उठावं लागतं किंवा बाबा त्यांच्या काही अपेक्षा असतात, त्यांचे काही हट्ट असतात, त्यांना वेळ द्यावा लागतो, अशा कुठल्या? सगळ्याच काही हट्ट पूर्ण करता आले नाहीत, पण तिनेही जमवून घेतलं बरंचसं म्हणजे जास्तच म्हणा. म्हणजे मला वाटतं की आज लग्न होऊन 22 वर्ष झालं, परंतु आम्ही दोघांनी एकत्रित येण्याचा हा माझ्या आयुष्यातला तिसरा प्रसंग असेल एखाद्या वेळेस. इतक्या कमी वेळा आम्ही एकत्र बोललो. कारण मी सुरुवातीला सांगितलं की आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळं तिला कुठं बाहेर जायचं असेल तरी घरातल्या बायकांच्या वरती जात असते. माझं काय असेल ते माझं काम चालू असतं. एक बरं आहे की मग तिला एकटेपणा वाटला नाही, कारण घरात माणसांची संख्याच इतकी असायची की त्यामुळं तिचं असं कधी आम्ही एकमेकावर बंधनं घातली नाहीत. पण अपेक्षा एवढीच असायची की हे माझ्या गळ्यात काही नको, तुमचं तुम्ही बघून घ्या. ओके, तुम्ही वहिनी काय सांगाल? तुम्ही तर नक्कीच ॲडजस्टमेंट केली असेल. आज तुम्हाला मी एक चान्स देते की कुठल्या कुठल्या लेवलला काय काय ॲडजस्टमेंट केली, असं राणा पण त्या निमित्तानं कळून जाईल. एक अपेक्षा ठेवून आले होते मी, हां, पण एकदाच त्यांनी बोलले होते की माझं राजकारणाशी तुमचं काही संबंध नाही, तुम्ही घर सांभाळणे. त्याच्या व्यतिरिक्त मग पुढं काय आम्ही बोलू शकत नाही ना. अच्छा, म्हणजे तुम्ही घर सांभाळायचं हे स्वतःशी ठरवूनच केलं ते. ओके. बऱ्याच गोष्टींना त्याग केला. ओके, मग जेव्हा सर तुम्हाला वेळ देऊ शकत नव्हते, मग तेव्हा तुम्ही काही वेगळे छंद वगैरे होते की फक्त घरामध्ये? नाही, फक्त घरामध्ये. सो दोन वेगवेगळ्या आघाड्या आहेत. घरची आघाडी जी आहे ती वहिनींनी स्ट्रॉंगली सांभाळलेली आहे, आणि बाहेरची जी सामाजिक कार्याची जी आघाडी आहे तर ती राजू सरांनी व्यवस्थितपणे ठामपणे सांभाळलेली आहे. हे करताना त्या दोघांना एकमेकांच्यासाठी काही त्याग नक्कीच करावा लागलेला आहे. एकमेकांच्या बरोबर वेळ देता आलेला नाही आहे. आणि जसं आत्ता या बोलण्यातनं आपल्याला कळलं की एकत्रितपणे येण्याचा त्यांचा आजचा फक्त तिसरा प्रसंग आहे एकूण 22 वर्षांमध्ये. म्हणजे सरांनी सामाजिक कार्यात स्वतःला किती झोकून दिलेलं आहे हे यातून लक्षात येतं. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा यशस्वी नेता होणं हे वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी बराच संघर्ष आणि बराच मोठा त्याग असतो, त्या स्वतः व्यक्तीचा पण आणि त्याच्या पाठीमागं त्याच्या पूर्ण कुटुंबाचा सुद्धा. जाणून घेऊया हाच एक इंटरेस्टिंग प्रवास. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM वर. रहा दिल से रसिका बरोबर, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आणि आज मेड फॉर ईच अदर एक खास कपल आपल्याबरोबर आहे. आपले खासदार माननीय राजू शेट्टी सर, ज्यांचं मूळ नाव आहे देवाप्पा अण्णाप्पा शेट्टी, आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी. या दोघांचा इंटरेस्टिंग असा मेड फॉर ईच अदरचा प्रवास जाणून घेत असतानाच मला तुम्हा दोघांना पण आता विचारायचं आहे की 22 वर्ष आपल्या लग्नाला जर झालेली आहेत, तर या 22 वर्षांमध्ये एकमेकांसाठी काही खास गिफ्ट्स, कधी कुणाचा बर्थडे असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल, अशा काही आठवणीतल्या गिफ्ट्स काय सांगाल? काहीतरी दिलं असेल इतक्या वर्षात, 22 वर्षात? काही नाही. काही नाही? हा वहिनी, खरंच? तुमचा एखादा वाढदिवस वगैरे सरांनी सेलिब्रेट केला आठवणीनं असं? सर नाही केला? लग्नाचाही नाही आणि माझाही नाही. अरे मग तुम्ही कधी त्यांना बोलून नाही दाखवलं की मला वाढदिवस आहे माझा, तुम्ही मला वेळ द्या, एखादी गिफ्ट द्या, असं नाही कधी झालं? नाही, आता बोलत असताना सुद्धा त्यांचा फोन चालू असतो, मग ते काय ऐकूनच घेत नाहीत ना. ते फोनवर सतत त्यांचा कामाचा फोन असतो, मग तेव्हा मी काय बोलतच नाही. अच्छा अच्छा अच्छा, ओके. सर, तुम्हाला जर कधी वेळ मिळाला गिफ्ट द्याविषयी वाटते तर तुम्ही बहिणीला काय गिफ्ट दिली असते सांगा? तुम्ही आता दिली नाही हे तुम्ही मान्य केलं आतापर्यंत, पण जर एखादी तुम्हाला असं मी म्हटलं की एखादी गिफ्ट दिली असती खास बहिणींना, तर तुम्ही काय दिली असती? त्याचा अजून विचार केला नाही. गिफ्ट द्यायचं झालं तर एवढंच देईन की घरात जास्त वेळ थांबेल.
क्या बात आहे. ही खूप महत्वाची गिफ्ट आहे सर त्यांच्यासाठी, कारण मगाशी आल्यापासून मी बघते की त्याला जाणवते की तुमचा वेळ त्याला खूप कमी मिळतोय. तर तो दिला तर ती खूप मोठी गिफ्ट होऊ शकेल ऍक्च्युली. ओके, तर गिफ्ट तर ठीक आहे, पण मग आता हे गिफ्ट नाही म्हणल्यावर तुम्ही पिक्चर वगैरे तर एकत्र बघितलेले असतील. एक कुठला तरी बघितलं, कुठला नट सम्राट बघितला का? नाही. आता सैराट. अरे वा, कसा वाटला मग तो? हे आमचे मित्र नाही, आम्ही दोघं असं काही नाहीये, बरोबर सगळे सगळे होते, फॅमिली होते. अच्छा अच्छा, पूर्ण फॅमिली. हा. इचलकरंजीला जे कनकश्याम माझे मित्र आहेत, आणि त्यांनी जबरदस्ती करून आम्हाला सगळ्याला, घरातले सगळेच होतो आम्ही, आमच्यासाठी एक स्पेशल शो ठेवला होता. त्यामुळं म्हणजे मला अगदी अक्षरशः पकडूनच नेलं म्हणा त्यावेळी. ओके, बरं ठीक आहे. त्याच्यानंतर मग एकमेकांच्या आवडीनिवडी तरी मग माहिती असतील. सर, तुम्हाला माहिती आहे वहिनींना सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडते? काय माहिती पदार्थातलं सांगा, पदार्थ कुठला आवडतो, रेसिपी कुठली आवडते? मला माहिती नाही. वहिनी, तुमच्या हातची सरांना सगळ्यात जास्त रेसिपी कुठली आवडते? भरलं वांग, पिठलं, चपाती. अच्छा, साधं 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 जेवण, घरगुती जेवण. घरगुती ओके, जेवण. मग तुम्हाला वहिनींच्या हातची रेसिपी कुठली आवडती सर? माझं खरडा, भाकरी, भरलं वांग. ओके, मग आता हे सगळं विचारते मी, तुम्ही कधी स्वतः किचन मध्ये गेला लहानपणी, नाही, कॉलेजमध्ये? पण त्यांनी असं त्यांना कसं आठवणार ना आवडतं पदार्थ माझं कुठला आहे. तो आम्ही एकत्र कधी जेवलोच नाही. आता ते जेवतील, मला खात्री आहे. आज ते मनातल्या मनात ती उजळणी होती. मी बऱ्याच वेळेला म्हणजे प्रयत्न करते, हे रात्री यायच्या वेळेला लवकर आले की आम्ही थांबते जेवायचं, पण नाही एवढं त्यांचं लक्ष नसतं मी काय खाते. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, असू दे. पण मग तुम्ही कधी कॉलेजमध्ये वगैरे असताना किंवा काही अशा रेसिपीज कधी बनवल्यात, कधी स्वयंपाकात पदार्थ एखादा? नाही, चहा सोडून मला काहीच येत नव्हतं. काहीच नाही. मग आता कधीतरी वेळ आला तर तुम्ही चहा वहिनींना बनवून द्या, असं आज आपण म्हणूया. वहिनींना खूप खुश होतील तेव्हा त्या. ओके, सो एकत्रितपणे जेवायला सुद्धा यांना वेळ मिळत नाहीये. पहा ना, म्हणजे की एक यशस्वी नेता होणं एक काटेरी मुकुट आहे तो. म्हणजे घरच्यांच्या हक्काचा वेळ काढायचा आणि तो या सामाजिक चळवळींना, सामाजिक कार्याला द्यायचा, तेव्हा कुठे तुम्हाला हा असा नेता बनता येतं. पण त्यासाठी बऱ्याच गोष्टी त्यांना सॅक्रिफाईस कराव्या लागलेल्या असतात, आणि त्यासुद्धा न कुरकुरता. ना घरच्यांची कुरकुर हवी आहे, ना स्वतः त्या नेत्याची. ओके, पण आता हे सगळं करत असताना वहिनींना सासरी आल्यानंतर सरांच्या बरोबर सासरच्या लोकांशी सुद्धा काही ॲडजस्टमेंट्स कराव्या लागल्या असतील. त्या त्यांनी कशा केल्या ते सुद्धा जाणून घेण्यासारखं आहे. आता ज्या मुलींची नवीन लग्न होत आहेत किंवा झाली असतील, त्यांना सुद्धा नक्कीच त्यातून काही गाईडलाईन्स मिळतील. सो बस त्यासाठी ट्यून राहा 94.3 टोमॅटो FM वर. रसिका आहेच तुमच्याबरोबर, दिल से एकदम फ्रेश. लग्न म्हणजे नेमकं काय असतं? छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये केलेलं मनापासूनचं कॉम्प्रोमाइज असतं, कारण वी विल ग्रो ओल्ड टुगेदर असं एकमेकाला केलेलं ते प्रॉमिसही असतं. तुम्ही आहात 94.3 टोमॅटो FM वर. रसिका आहे तुमच्याबरोबर, आणि आज खास दिल से एक मेड फॉर ईच अदर कपल घेऊन मी हजर आहे तुमच्यासाठी. खासदार माननीय राजू शेट्टी सर आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी. लग्नानंतर 22 वर्षांच्या या प्रवासामध्ये अवघ्या तिसऱ्यांदा ते एकत्रितपणे आलेत, आणि ती अपॉर्च्युनिटी आज टोमॅटो FM ला मिळाली आहे. सो नक्कीच आय एम व्हेरी हॅपी. पण आता मला तुम्हाला विचारायचं आहे वहिनी, की लग्नानंतर ॲडजस्टमेंट जशा तुम्ही सरांच्या बरोबर केल्यात, तशा तुम्हाला सासरीसुद्धा कराव्या लागल्या असतील, तर त्या ॲडजस्टमेंट्स तुम्ही नेमक्या कशा केल्या, काय सांगाल? ज्या वेळेला मी लग्न करून घरी आले त्यावेळेला सगळे आमची एकत्र फॅमिली होते. आमची फॅमिली फार मोठी, आम्ही सगळे मिळून 6 जण आहे. जवळजवळ आम्ही 6 जणी आणि 3 नंदा. मग त्यातले सगळेच आम्ही फॅमिली एकत्र असल्यामुळं मला एवढा असं म्हणजे प्रसंग आला नाही की मी काही बनवेन किंवा मला काही शिकवतील. ज्या वेळेला मला करायला लावतील स्वयंपाक, त्यावेळेला मला जसं येत तसं मी करत गेले, आणि काही चुकीचं काय वाटलं तर मला ते सांगत होते सासूबाई. अच्छा, ते फक्त माझ्या आई वडिलांची जरा मोठी होती फॅमिली, म्हणजे एकत्र फॅमिलीच आहे माहेरी पण? तिथं पण एकत्र. ओके, त्यामुळे तुम्हाला इकडची जरा परिस्थिती जरा हलाखीची होती. ओके, मग तुम्ही ते कसं ऍडजस्ट केलं की म्हणजे प्रत्येक वेळेला आई पण सांगायची आणि सासूबाई पण सांगायच्या, हे आपलं एकत्र फॅमिली आहे, परत म्हणजे राबणारा कोण नाही आहे आपल्यात. एकच आमचे एक दीर एक सर्व्हिसला होते कॉलेजवर, जयसिंगपूर कॉलेजवर. त्यांच्या एकट्यांच्या पगारात आपण हे सगळं चालवायचं आहे, आणि जसं आहे तसंच आपण चालवायचं आहे, आणि सासूबाई जसं आम्हाला सांगते तसंच आम्ही त्यांच्या सांगण्यावरून तसं राहत गेलो. अच्छा, तुमचं एकूण ऐकताना मला असं वाटतं की एक आज्ञाधारक जो एक स्वभाव असतो मुलींचा असायला पाहिजे राहतं, तो तुमच्यामध्ये होता. म्हणजे सांगितलं त्या मुलाशी लग्न, सांगितलं त्या घरात लग्न, जसं सांगतील तसं पण वागणं, हे खूप मुलींना जमत नाही आजकाल. ते तुम्ही जमवलं, आणि त्यामुळे तुम्हाला ते सोपं गेलं. अजून सुद्धा आमच्या सासूबाई ते सांगतात, त्यांच्या म्हणजे सांगण्यावरून आम्ही तसंच
चालू ठेवलेलं आहे. अच्छा, सासूबाईंनी तुम्हाला सगळ्यात छान गोष्ट कुठली शिकवली इतक्या वर्षांमध्ये, की जी तुम्हाला उपयोगी पडते नेहमीच? माणुसकी. जे बाहेरून कुणीही आलं, कोण पाहुणे असू देत, बाहेरचे असू देत, 1 तांब्या पाणी, 1 कप चहा एवढं दिलं की माणसांचं समाधान होतं. फक्त आपण हे एकच ठेवायचं. ओके. आणि मग तुम्हाला जेव्हा सरांसारखी व्यक्ती आपला एक जोडीदार म्हणून आहे, तिथं ॲडजस्टमेंट करायचे, मग तिथं तुम्हाला घरातून कुणी शिकवलं की बाबा तू यांच्याबरोबर हे असं असं वागलीस तर तुला शांतपणे जगता येईल, असं कोणी होतं का? स्वतःला नाही, मी स्वतःहूनच तयारी झाली. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःला तयार केलं की ह्यांच्याकडे आपल्यासाठी वेळ नाही आणि आपल्याला घर चालवायचं आहे, तर आपण हे असं असं चालवायचं. असं तुम्ही पूर्वी कसं सासूबाईंच्या हातात होतं, चालवत होत्या, त्या बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या, त्याप्रमाणे आम्ही पण तसंच चालू ठेवलं. ओके. मग जबाबदारी व्यक्ती होते ते आमचे दीर वगैरे होते, ते पण जे आता वारलेत, मग आता आहे ते हेच साहेबच आमचे जबाबदारी व्यक्ती. मग ते आमच्या सासूबाई मला म्हणजे प्रत्येक वेळेला प्रोत्साहन देत असतात, हे असं नाही असं करायचं. ओके. आणि मग जेव्हा काटकसर करायची वेळ होती, तुम्ही म्हणता सुरुवातीची परिस्थिती अशी होती, मग तेव्हा काटकसर केलीत म्हणजे काय, तुमची हाऊस मौज कमी केली का, काय केलं, कसं केली? नाही, हाऊस मौज तर मी मुरडच घातलं, कारण एवढी मोठी फॅमिली असल्यामुळं आणि हे एकांच्यावर जबाबदारी असल्यामुळं मी जास्त हाऊस मौज काही केली नाही आणि काही अपेक्षाही ठेवली नाही. अच्छा, पण मग त्याची तक्रार पण नाही कधी? नाही, तक्रार कधीच नाही. ओके. म्हणजे आपण तेच म्हणूया की जे आहे ते ऍक्सेप्ट करून तुम्ही Accept दोघांनी करत. पुढे नेलेले आहे. सो माहेरपेक्षा सासर गरीब आणि आई आणि सासूबाईंचा सल्ला हा आज्ञाधारकपणे मानणाऱ्या संगीता वहिनी आणि स्वतःचं एक ऍडजस्टिंग नेचर असल्यामुळं त्यांना सासरी ऍडजस्ट व्हायला फारसा वेळ लागला नाही. पण कुठे ना कुठेतरी त्यांना ही मनाला मुरडी घालावीच लागली आहे आणि त्याचा कुठेही दंगा न करता, त्याचा कुठेही इश्यू न करता, बाऊ न करता शांत आणि खूप समाधानाने ऍक्सेप्ट सुद्धा केलेले आहेत. सो जशी आहे तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्यावर पॉझिटिव्हली विचार करून छानसं सोल्युशन काढणं, हे आपण या दोघांच्याकडून नक्कीच शिकू शकतो, है ना? अजून बरंच काही आहे इंटरेस्टिंग घेऊन येते बस या गाण्यांच्या पलीकडून. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. रहा दिल से रसिका बरोबर, एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्या बरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से. आणि आज एक खास मेड फॉर इच अदर कपल आपल्या बरोबर आहे, माननीय खासदार राजू शेट्टी सर आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी. जसे की आपल्याला माहिती आहे की राजू शेट्टी सरांचा सामाजिक किंवा राजकीय कार्याचा प्रवास हा खूप संघर्षमय असा आहे. वेगवेगळी आंदोलनं, वेगवेगळ्या चळवळी या त्यांच्या आजही सुरू असतात. पण हा एकूणच त्यांचा प्रवास नेमका सुरू कसा झाला, ही पण गोष्ट आपण जाणून घेण्यासारखी नक्कीच आहे. सो विचारूया सर, काय सांगाल? सुरुवातीच्या काळात कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेत होतो. नरेंद्र दाभोळकरांच्या बरोबर सुद्धा मी काही काळ काम केलेलं होतं सुरुवातीच्या काळात. अनिसमध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये हे करायचो. आमच्या शिरोळमध्ये एक आर्ट सर्कल नावाचा एक ग्रुप होता आमचा तरुणांचा, त्याच्यामध्ये आम्ही वेगळे उपक्रम करायचो. पण कळत न कळतपणे मी शरद जोशींच्या सहवासात गेलो आणि त्यानंतर मग मात्र मी सगळं बाकीचं पूर्ण बंद केलं आणि मी शेतकरी चळवळीलाच वाहून घेतलं. तोपर्यंत मी ठरवलं की आता शेती करायची आपण. आणि शेती करण्याचा निर्णय घेत असताना माझ्या कल्पना थोड्याशा भव्य दिव्य होत्या. म्हणजे थोडंसं शेतकरी होणं म्हणजे कुणाचं बंधन नाही, आपणच आपला बॉस, अमर्याद स्वातंत्र्य, आणखीन निर्मितीचा आनंद मिळेल, नवनिर्मिती करता येईल, नवनवे उपक्रम करता येतील, राबवता येतील, अशा सगळ्या भन्नाट कल्पना त्यावेळी शेती करायच्या वेळी होत्या. परंतु नंतर मग त्याच्या पाठीमागचं अर्थकारण, शेती व्यवसायाचं शोषण, त्याची झालेली दुरावस्था, हे सगळं लक्षात यायला लागलं. पहिल्यांदा हे लक्षात आलं की पीक कुठलंही घ्या, त्याला कणीस येतं ते तोट्याचंच येतं, वाट्याला काहीच येत नाही. म्हणजे मी सुरुवातीच्या काळामध्ये शेती करायचो त्यावेळी एक उपक्रमशील शेतकरी म्हणून माझं नावलौकिक अगदी कमी वेळेत झाला. लोक माझ्या वेगळे प्रयोग बघायला शेतात यायचे, कौतुक व्हायचं, पण त्यातून अर्थप्राप्ती होत नव्हती. तुम्ही इंजिनिअरिंग हो, केलं, हो. डिप्लोमा आहे ना तुम्ही? हो, डिप्लोमा झाल्यानंतर मी याच्यामध्ये आलो होतो. पण नंतर मग शरद जोशींच्या सहवासात गेल्यानंतर शेतीचं अर्थशास्त्र समजायला लागलं चळवळीच्या माध्यमातून. मग मी ठरवलं की आता, परंतु असं पराभव मुकाट्यानं सण करणाऱ्यातलं मी नसल्यामुळं मी म्हटलं की 2 हात करायचं आता. आणि मग त्यातून मग त्या काळातली सहकारातली जनमानसावरची असणारी प्रचंड पकड, सहकारामध्ये शिरलेला भ्रष्टाचार, खाबोगिरी, आणि त्यातून मग मालक असून सभासद म्हणजे गुलामच
अशी अवस्था झालेली आहे. त्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभं करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायला लागलो. म्हणजे हा पश्चिम महाराष्ट्र असा एक परिसर होता की ते शरद जोशींनाही फारसं यश मिळत नव्हतं. शरद जोशींच्या लाखाच्या सभा व्हायच्या त्या तिकडं नाशिक, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये व्हायच्या, परंतु सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये शरद जोशींनाही फारसं यश मिळत नव्हतं. कारण सहकाराची जबरदस्त पकड होती. सहकारातले नेते इथं दिग्गज एकापेक्षा एक होते, परंतु हे सगळं वरवरचं होतं. अस्वस्थता लपलेली होती. आत एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हुंदका होता. त्या हुंदक्याला वाट करून देण्यासाठी असं खाली जाऊन तळापर्यंत जाऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. ते करायला काही काळ जाणार होता. कष्ट करण्याची आवश्यकता होती. ते करण्याचं मी ठरवलं आणि मी ते करायला लागलो. आणि करता करता मग त्याच्यामध्ये काही वेळा काही प्रसंग आले, काही कटू प्रसंग आले, वादावादीचे प्रसंग आले, मारहाणीचे प्रसंग आले. पण त्यातूनही व्यक्तिगत कुणाचा द्वेष न करता मी माझं काम करत राहिलो. अच्छा, पण या प्रवासामध्ये अशी एखादी आठवण आहे, आम्ही असं काही ऐकलं की तुम्हाला अगदी खूप प्रचंड मारहाण वगैरे पण सहन करावी लागली, असा कुठला एखादा हो प्रसंग? आहे ना. मी सर्वसाधारणपणे 2002चा तो काळ होता. त्यावेळी नुकतंच मी जिल्हा परिषदेला निवडून आलो होतो आणि एक ऊसाचं आंदोलन चालू होतं आणि कुरुंदवाडच्या पुलावर साखर कारखान्याचे समर्थक आणि आम्ही असं समोरासमोर झालो आणि मी त्यात आम्ही एकाकी पडलेलो होतो. त्यामुळं त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये गंभीर मी जखमी झालेलो होतो आणि हॉस्पिटलमध्ये नंतर भरती केलं. जवळ दीर्घकाळ मला दवाखान्यात राहावं लागलं, परंतु त्यावेळी मी दवाखान्यात राहून त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ते आंदोलन पुढं कसं चालवायचं या संदर्भामध्ये आम्ही जयसिंगपूरला एक मोठी सभा घेतली. ती सभा म्हणजेच पहिली ऊस परिषद. अच्छा, ओके. तर असे एक ना अनेक प्रसंग की ज्या ठिकाणी त्यांना स्वतःवरती लाठीमार सहन करावा लागला, बराच संघर्ष त्यांना सहन करावा लागला. पण ना ही अशी माणसं जगावेगळीच असतात. त्यांचं ध्येय वेगळं असतं, त्यांचा मार्ग वेगळा असतो. तसा मार्ग माझा काट्याकुट्यांचा, खाच खळग्यांचा असं म्हणतच ते वाटचाल करत असतात. पण हा संघर्ष करत असताना कुठे ना कुठेतरी ते समाजाचं भलं करायचा प्रयत्नही करत असतात. अर्थात त्यामध्ये त्यांच्या लाईफ पार्टनरची साथ सुद्धा खूप महत्त्वाची असते की जी त्यांना संगीता वहिनींच्याकडून खूप भक्कमपणे मिळाली. आता नेमका या सरांच्या संघर्षामध्ये वहिनींचा रोल कसा होता किंवा एकमेकांना सपोर्ट कसा दिला, या सुद्धा गोष्टी मी नक्कीच विचारणार आहे, बस थोड्याच वेळात. त्यासाठी थोडीशी वाट बघा. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM वर. रसिका आहेच तुमच्याबरोबर, दिल से मेड फॉर ईच अदर घेऊन एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आणि आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्या बरोबर आहेत माननीय खासदार राजू शेट्टी सर आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी. एक आंदोलनकर्ता, एक वेगवेगळ्या चळवळींचा नेता आणि त्यानंतर एक आमदार, खासदार असा हा मोठा प्रवास करत असताना नक्कीच राजू शेट्टी सरांच्या बरोबर त्यांच्या मिसेस अर्थात संगीता वहिनींचा खूप मोठा सपोर्ट नक्कीच असणार आहे. पण हा सपोर्ट नेमका कसा होता आपण त्यांनाच विचारूया. वहिनी काय सांगाल? आम्ही काय आता ज्या वेळेला म्हणजे लग्न करून घेतलं त्यावेळेला हे सांगितलेच होते ना, मग असं म्हणजे चळवळीतच मी राहणार असं. मग ते असं मनाला असं ठामच केलेलं आहे. हे आता चळवळीत करणं म्हणजे शेतकऱ्यांचं जर भलं करायचं असेल तर ह्यांना हे जावंच लागणार. बरोबर. आम्ही पण मनाला तसंच म्हणजे ठाम केलं की आपण ह्यात काय भाग घेणं बरोबर नाही. ते जे करतात ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी भल्यासाठी करतात. त्यामुळे माझा पूर्ण त्याला सपोर्ट आहे, असा तुमचा रोल आहे त्याच्यामध्ये. आणि सुरुवातीपासून मी माझं कुटुंब, माझं घर आणि माझ्या सामाजिक उपक्रम, माझं राजकारण किंवा चळवळी ह्यात अंतर ठेवलेलं आहे. अच्छा. घराचा किंवा घरातल्या कुठल्या व्यक्तीचा त्याच्याशी कधी संबंध ठेवला नाही किंवा बाहेर मला किती त्रास झाला काय झाला तर ते घरापर्यंत मी कधी आणलं नाही. कधी दोन्हीचे मी एकदा सगळं बाहेरचं निस्तारून घरात आलो तर तुम्ही घरचाच असतो. अच्छा. त्यावेळी मी बाहेरचा डोक्यातून सगळा विचार काढून टाकतो आणि मी घरातून बाहेर पडलो तर मग घरचा विचार डोक्यातून काढून टाकतो. याचं त्यात आणि त्यातलं ह्यात असं मी गल्लत कधी करत नाही. म्हणजे कंपार्टमेंट्स वेगळी ठेवलेली आहेत तुम्ही. तरी पण मला असं विचारायचं की जेव्हा तुम्ही घरात येता तेव्हा मग तुमचे छंद काय असतात किंवा तेव्हा तुम्हाला काय वाटतं की हा याच्यामध्ये माझा वेळ छान मी घालवतो असं क्वालिटी टाईम? एक तर मी घरात येतो ते म्हणजे अतिशय कंटाळून त्रासून वैतागून
मी घरात आलेलो असतो, त्यामुळे मला शांतता हवी असते ओके. आणि माझ्या मेंदूला विश्रांतीची आवश्यकता असते. अच्छा. त्यामुळं माझ्या मेंदूला त्रास न देणारं कुठली वस्तू असेल तर मी टी व्ही लावतो आणि दिसेल तो कार्यक्रम बघतो. त्यामुळे माझ्या मेंदूला विश्रांती मिळते. ओके. म्हणजे बाकी घरातल्यांच्या गप्पा गोष्टी काही नाही, मला एकटं राहायचं असतं त्यावेळी. ओके. थोडंसं मला बाकी सगळे ताणतणाव विसरायचे असतात. ओके. सो रिलॅक्सेशन किंवा क्वालिटी टाइम जर घरामध्ये स्पेंड करायचा म्हणलं तर शांतपणे थांबणं हा सरांसाठी एक क्वालिटी टाइम असू शकतो. पण याचबरोबर जसं वहिनींनी आपल्याला सांगितलं की जेव्हा लग्न केलं तेव्हाच या काही गोष्टींची मनाशी खुणगाठ बांधून ठेवलेली होती की आपलं या व्यक्तीबरोबर लग्न झालेलं आहे, जिचा स्वभाव असा आहे, जिचं कार्यक्षेत्र हे असं आहे, तेव्हा कोणतीही कुरकुर न करता स्ट्रॉंगली ज्या गोष्टी आपल्याला समोर येतील त्या आपण फेस करायच्या आहेत. आणि नुसतं ठरवलं नाहीये तर त्यांनी ते इम्प्लिमेंट सुद्धा केलं. तेव्हा राजू शेट्टी सर जेवढे आपल्याला निर्भीड आणि खंबीर वाटतात तर तितक्याच खंबीर आहेत आपल्या संगीता वहिनी सुद्धा, है ना. म्हणूनच त्यांचा प्रवास झाला मेड फॉर ईच अदरचा प्रवास. बोलायचं त्यांच्याबद्दल आणखीन बरंच काही आणि या दोघांच्याकडून एकमेकांबद्दल थँक्यू, सॉरी, त्यांच्या दोघांच्यातले प्लस मायनस पॉईंट्स असं बरंच काही जाणून घ्यायचं आहे. बस या गाण्यांच्या नंतर ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिक आहेच तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. प्रेम या अडीच अक्षरात ब्रह्मांडा एवढं सुख असतं लपलेलं. दोन जीवांनी त्यात सृष्टीमधलं नाजूक बंधन असतं जपलेलं. तुम्ही आहात 94.3 टोमॅटो FM वर. रसिक आहे तुमच्याबरोबर दिल से. आणि आज एक छानसं मेड फॉर ईच अदर कपल घेऊन मी तुमच्याबरोबर आहे. अर्थातच ते आहेत माननीय खासदार राजू शेट्टी सर आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी. या दोघांची स्टोरी ऐकताना आपल्या लक्षात येत आहे ना की या दोघांची स्टोरी ही एकदम कॉमन नाही आहे. या दोघांनी एकमेकांसाठी भरपूर सॅक्रिफाईस केलेलं आहे. दोघांनी आपापल्या आघाड्या सांभाळल्या आहेत. म्हणजे एकाने पूर्णपणे घरची आघाडी सांभाळली आहे आणि तिथं आज्ञाधारकपणे जे आपल्याला घरातली मोठी लोकं सांगतील किंवा जे आपले लाईफ पार्टनर सांगतील तर त्यांचं सगळं इमाने इतबारे ऐकायचं. या एका सूत्रावर संगीता वहिनींचं पूर्ण घरचं क्षेत्र अवलंबून आहे. तर इकडे सामाजिक आणि राजकीय क्षेत्र जे राजू शेट्टी सरांनी हाताळलेलं आहे तर ते खूप मोठं स्वतः स्ट्रगल करत खूप मोठी वादळं पचवत त्यांनी ते सक्सेसफुल केलेलं आहे. पण अर्थातच या दोघांना सुद्धा या गोष्टी करत असताना काही ना काही कॉम्प्रोमाइजेसही करावी लागली असतील, एकमेकांना सपोर्ट द्यावा लागला असेल. तर मला तुम्हाला दोघांना तेच विचारायचं आहे की तुमच्या लाईफमधलं जे काही स्ट्रगल तुम्ही फेस केलं असेल तर तेव्हा तुम्ही एकमेकांना सपोर्ट कसा केलात? नाही, मी नेहमीच त्यांना सपोर्ट देत असते किंवा अमुक हे गरजू असं काही नाही आहे. अच्छा. नाही, ते एकदा बाहेर पडले म्हणजे बाहेरून बऱ्याच जणांचं म्हणजे माहिती होते ना, समजते आम्हाला बाहेर गेल्यानंतर काय काय कार्यक्रम असतात, काय काय होतात, मग ते किती बोलावं लागतं हे आम्हाला पुरी माहिती नव्हतं ना. राजकारण म्हणजे काय माहिती नव्हतं. बरोबर. त्यांच्या घरी गेल्यानंतरच आम्हाला कळालं की राजकारण हे काय कसं असतं ते. नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक म्हणजे पडद्याआड राहून तिनं चांगल्या पद्धतीने भूमिका बजावली आणि माझ्या कामात कुठला अडथळा आणला नाही. किंवा कसं असतं की तुम्हाला जर का निर्भीडपणानं काम करायचं असेल तर बाहेरचे किती घाव झाले तरी ते सोसू शकता, परंतु घरच्या कटारीचे घाव मात्र जिव्हारी लागतात. त्यामुळं असे कटारीचे घाव काय मला सोसावे लागले नाहीत. आणि तेवढं मात्र निश्चितच म्हणजे क्रेडिट त्याला दिलं पाहिजे की कधी मला त्रास दिला नाही किंवा आत्ताच्या आत्ता मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा तुम्ही आत्ता ते बाकीचं काम सोडून या इथलं ह्या कामात लक्ष घाला. त्या कधी ठीक आहे मी नाही वेळ दिला तर नाही वेळा दिला असं असतं. म्हणजे तुम्ही बाहेरचे 10 शत्रू अंगावर त्यावेळी घेऊ शकता जर का घरात तुमच्या स्थिरस्थावर असेल तर. नक्की. कारण माझं तसे दुसऱ्या अनेक संकट माझ्यावर आली. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आमची आई म्हणजे एक शेतकऱ्याच्या झोपडीतलं एक मेडकं असतं की ते मुख्य मेडकं आहे आणि ते मेडकं खंबीर असल्यामुळं आणि हल्ली माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे ती म्हणजे ट्रॅक्टरची ओझं होणारं ही आमची ट्रॉली. आमचा एक पलटी पाळा आहे. अजून बाकीचे स्पेअर पार्ट आहेत ते म्हणजे पुतणे. आता आमच्या घरात माझ्या भावांना 7 मुली आहेत. आमच्या 6 भावामध्ये 7 मुली आणि 3 मुलं. म्हणजे मला एक मुलगा आहे. 4 मुलं होती त्यातलं एक वारला. म्हणजे माझा एक प्रयत्न असतो की एक शेतकरी नेता म्हणून मी जसं माझं काम केलेलं आहे तसं आता नीतीनं माझ्यावर कुटुंब प्रमुख म्हणून मी सगळ्यात लहान असून सुद्धा कुटुंब प्रमुख झालो. ठीक आहे, तेही मी जबाबदारी विना तक्रार स्वीकारली आणि मी ठरवलं की मला एक चांगला बाप व्हायचा आहे,
मला एक चांगला नवरा व्हायचा आहे, मला एक चांगला कुटुंब प्रमुख व्हायचा आहे, मला एक चांगला मुलगा व्हायचा आहे. त्यातल्या कुठल्याही जबाबदारीत आपण कमी पडायचं नाही असं मी ठरवून टाकलेलं आहे पण ते झालेलंच आहेत ना. आणि माझ्या परीने तेवढा प्रयत्न करतो. ओके. पण प्रयत्न करताय हेच खूप महत्वाचं आहे. आणि मुख्य मला आता बोलण्यातनं जाणवलं की तुमचं घर म्हणजे जास्त करून स्त्रियांनी सांभाळलंय, म्हणजे तुमच्या आई आणि मग तुमच्या पत्नी आणि बाकी घरातल्या. त्यामुळं तुम्हाला बाहेर शांतपणे कामं करता येतात. जे काही तुम्ही म्हटलं तसे घाव सोसायची ताकद येते. सो वहिनी तुम्ही ती ताकद आहात. म्हणजे जरी ते सर तुम्हाला रोज बोलून दाखवू शकत नसले तरी त्यांच्या मनामध्ये ती जाणीव आहे हे आपल्याला आता इथे बोलण्यात त्यांच्या कळतंय. सो जी स्ट्रगलिंग फेज असते तिथेच आपण जेव्हा एकमेकांना सपोर्ट करतो तर त्याच गोष्टी आपल्याला नंतर आठवतात आणि त्याच गोष्टी आपलं नातं बळकट करत असतात, है ना. सो थोडासा विचार स्वतःच्या नात्यांबद्दल सुद्धा करत राहा या गप्पा गोष्टी ऐकताना. आता मी थोड्याच वेळात या दोघांनाही विचारणार आहे की दोघंही एकमेकांच्याबद्दल विचार नक्कीच करत असतील आणि त्यातले प्लस मायनस पॉईंट्स या दोघांनाही माहिती असतील. विचारायचेत मला या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आणि आज एक खास मेड फॉर इच अदर कपल घेऊन रसिका हजर आहे तुमच्यासाठी, जे आहेत खासदार माननीय राजू शेट्टी सर आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी. माणूस म्हणलं की त्याच्या प्रत्येकामध्ये प्लस मायनस हे आहेच. जर आपला जोडीदार आपल्याबरोबर इतकी वर्ष राहतोय तर तो नक्कीच आपल्याला ओळखत असतो. पण कधी आपण वेळ काढून एकमेकांना विचारतच नाही की बाबा तुला माझ्यातलं काय आवडतं काय आवडत नाही. आज मी ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हा दोघांना पण देते. तुम्ही दोघांनी पण मला सांगायचं आहे की एकमेकांच्या मधले प्लस मायनस पॉईंट्स कुठले आहेत. पहिली काय सांगाल? त्यांचा स्वभावच तसा आहे की पुढं माणूस काहीच बोलू शकत नाही. अच्छा. अगदी प्रेमळ हां आणि एकदम असं गोडीने बोलतात. हां. काही विचारायला गेलं की कधी रागवत नाही. आम्ही दोघं आयुष्यात आजपर्यंत आधी कधीही भांडण केलं नाही. काय सांगताय? पण मग तुम्हाला त्यांचा स्वभाव ऐकून प्रेमळ आणि प्रेमळ. सामावून घेणार असा सामावून घेणारे, आवडतो. हां. ओके सर, तुम्हाला बहिणींच्यातला कुठला गुण आवडतो सगळ्यात जास्त? नाही ते भांडत नाही तेवढंच मला बरं वाटतं. बाकी काय ओके. माझा मेंदू खात नाही ती अजिबात. म्हणजे शांत स्वभाव आहे का त्यांचा? हा, ते आपलं आहे त्यात मी समाधान. बाहेरून आल्यानंतर तिच्या लक्षात येते की जरा काहीतरी यांचं काही दिसते, गडबड आहे. बोलत नाही माझ्यावर अच्छा. आणि मग जे काय पाहिजे ते असं. म्हणजे शांत समाधानी वृत्ती थोडक्यात म्हणूया आपण किती आहे. ओके. आता न आवडणार असते एखादी गोष्ट अशी असते की सर तुम्ही जर ही सुधारली तर मला जरा जास्त आवडेल, तर असं तुम्ही या सरांना काय सजेस्ट कराल, काय सुचवा? आता बऱ्याच वेळेला मी ह्यांना म्हणते आपण कुठेतरी फिरायला जाऊया, पण एकदा तरी वेळ देतील असं मी बऱ्याच वेळेला त्यांना सुचवत असते. पण ते हा जाऊया माझं काम आटपलं की जाऊया. पण ती वेळ देतात, म्हणजे वार सांगतात, महिना सांगतात. मग तो महिना ओलांडून जातो पण ते माझ्याच लक्षात राहत नाही की मी ह्यांना विचारलंय की आपण कुठेतरी जाऊया. म्हणजे थोडक्यात त्यांनी वेळ द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे. पण घरी असले की सकाळी 9 वाजेपर्यंत घरी असतात त्यामुळे ते वेळ देतात. ते घरी असले की देतात. सर ऐकतात सगळे, त्यामुळे हळूहळू होईल त्याच्यात बदल मला वाटते. तुम्ही काय सांगाल सर, यांच्यामध्ये कुठली एखादी सुधारणा आपण जर म्हटलं तर बाबा हे तू केलंस तर जरा जास्त आवडेल मला, असं काही सांगणार आहे वहिनीनाच? नाही, माझी मेंदू कुरतडायला नको एवढीच माझी अपेक्षा, बाकी काहीच नाही. पण त्या कुरतडत नाहीतच ना. हा. ओके बरं. आता हे प्लस मायनस झालं. आता कधी आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद वगैरे तुमचे काही होतात कधी? नाही, कधी नाही झालं. कधीच नाही. नाही. त्याचं सिक्रेट काय आहे, काय होत नाही भांडणं असं वाटतं? नाही, समजावून घेतो आम्ही एकमेकाला. म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं मी घरात आल्यानंतर मी घरचा होतो. बाहेरचे ताणतणाव घरात आणायचे नाहीत, घरातले ताणतणाव बाहेर काढायचे नाहीत. ओके. हे काही लिमिट्स घालून घेतले मी अच्छा. माझ्या संभवती. मग याचं काय, समजा तुम्ही कधी रागावलात किंवा थोडंसं तुमचा मूड ऑफ असेल तर सर तुम्हाला कधी विचारतात की काय कसं काय मनवतात काही? नाही काय नाही. सरांचा कधी मूड ऑफ असेल तर मग तुम्ही काय करता, त्यांना कसं तयार करता? मी बोलत असताना त्यांचा चिडचिड स्वभाव जाणवतो ना मला, त्यामुळे मी जास्त फारसं काय विचार एकूण तुम्ही शांत राहण्याचं शांत, धोरण स्वीकारलं असं म्हणूया. मौन पाळणे. ओके. सो शांत राहणं म्हणजे एकानं आग झालं की दुसऱ्यानं बर्फ होणं, हेच एक सुखी संसाराचं सूत्र बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो. तेच या दोघांनी त्यांच्या संसारामध्ये इम्प्लिमेंट केले असं म्हणायला हरकत नाही, हे ना. ओके. आता या दोघांना एकमेकांसाठी सॉन्ग डेडिकेशन आणि वहिनींच्याकडून एक खास उखाणा नक्कीच मला हवाय. बस या गाण्यांच्या नंतर घेऊन येणार मी, थोडीशी वाट बघा. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहेच तुमच्या बरोबर दिल से एकदम फ्रेश.
रसिका आहे तुमच्या बरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से एक खास मेड फॉर इच अदर कपल घेऊन, अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार माननीय राजू शेट्टी सर आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी. आता सर, तुमचा सगळा जो प्रवास आहे तर तो एकूणच आंदोलनं, चळवळी, राजकीय, सामाजिक क्षेत्र, म्हणजे हे सगळं ऐकताना असं वाटतं की हा एक खूपच दगड मनाचा असा नेता असेल. कारण बरेच स्ट्रॉंग डिसिजन्स घ्यावे लागतात, भरपूर संघर्ष करावा लागतो आणि अशा वेळेला या माणसाचं मन हे दगडासारखं असणं गरजेचं असतं. पण याच्यामध्ये एखादा हळुवार मनाचा कवी किंवा हळुवार मनाचा माणूस लपलाय का, यांच्यामध्ये काही छुपं टॅलेंट आहे का, मला तुमच्याकडून ते जाणून घ्यायचंच आहे. पण त्याच्या आधी दोघांना पण विचारायचं की एकमेकांसाठी काही सॉन्ग डेडिकेशन करायचं म्हटलं तर कुठलं करणार? वहिनी, तुम्ही काय सांगाल? ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, वा, मस्त गाणं आहे ते. आबाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. ग्रेट ग्रेट, खूप छान आहे. सर, तुम्ही? नाही, माझं एक आवडतं गाणं आहे तीच, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ती तुमची रिंगटोन पण आहे? हो. मग तेच आपण वहिनींसाठी म्हणून प्ले करायचंय का? हो. ओके. बाकी तुम्ही कधी कॉलेजमध्ये वगैरे असताना गाणी बिणी म्हणली नाही ना. किंवा काही मिमिक्री किंवा असं काही वेगळं छुपं टॅलेंट आहे तुमच्यामध्ये काही की जे लोकांना आता माहिती नाही, पहिल्यांदा माहिती होईल असं काही आहे कला एखादी तुमच्याकडे? तशा बऱ्याच कला आहेत पण त्या सांगण्यासारख्या नाहीत. आम्हाला सांगण्यासारखी एखादी? सांगण्यासारख्या म्हणजे मी बऱ्याच गोष्टी म्हणजे मला लिहायची आवड आहे, वाचण्याची आवड आहे, क्रिकेट बघण्याची आवड आहे. मी पूर्वी क्रिकेट खेळत होतो, त्याच्यानंतर कबड्डी थोडा काही काळ खेळलो होतो आणि मी ट्रेकिंगला जातो. ट्रेकिंगची आवड आहे, फिरायची आवड आहे, काही गोष्टी समजावून घेण्याची, मला सतत एखादी नवीन गोष्ट समजावून घेण्याची आवड आहे, वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीच केलेल्या माझ्या कामाचं परीक्षण करण्याची किंवा आत्मपरीक्षण करण्याची पण मला सवय आहे. सुरुवातीच्या काळात कविताही लिहायचा प्रयत्न करत होतो पण नंतर ते सोडून दिलं मी ते. पण नंतर हळूहळू आता लेखणी चालू होतं. एक शिवार ते संसद लिहिलं, ते लोकांनी चांगलं पसंत पडलं, त्यात प्रांजळपणानं लिहिलं मी. परतही अजून आता नंतर एकदा लिहायचं आहे परंतु त्याला थोडासा वेळ आहे. मग त्यावेळी संसदीय लोकशाही व त्याच्या परंपरा आणि त्याच्यामध्ये नेते, अभिनेते आणि त्यांचे मुखवटे, त्याच्या मुखवटे आडचे चेहरे, याच्याबद्दल लिहिन कधीतरी मी. गुड. तुमच्यामध्ये छुपं टॅलेंट असं काही आहे? म्हणजे बाकी तुम्ही रेसिपीज बनवत असाल, स्वयंपाक वगैरे छान करत असाल, पण अजून काही वेगळं असं आहे की बाबा भरत काम करतो? लोकांची सेवा करणे हे एकच. अच्छा. मग तुमच्या घरी वगैरे येणारे लोक? हा, घरी वगैरे येतात, त्यांचं चहा पान नाश्ता जेवण. अच्छा अच्छा. त्याचा मला उपयोग होतो, लोकांना असं आवडतं ते. म्हणजे मी नसताना सुद्धा म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना तर एवढं आवडतं. खासदार साहेबांच्या घरी गेलो आणि खासदार बाईंनी स्वतः चहा दिला आपल्या हात आणून, इतकं लोकांना त्याचं कौतुक वाटतं. वा, छान. आणि त्याचा नक्की तुम्हाला अभिमान असेल. हो. क्या बात आहे. वहिनी, असं असताना काही गोष्टी बोलून दाखवत नाहीत हे सगळेजण, पण त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी अशा रजिस्टर झालेल्या असतात की ही हे करते म्हणून मी ते करू शकतो. आपल्याला ते बोलायची एक वेळ मिळत नाही असं आपण म्हणूया, आणि सरांच्याकडे तो वेळ खूप कमी आहे. पण आज मला खूप छान वाटतं की तुम्ही दोघं जण ते सगळं रिकॉल करून एकमेकांशी असंही बोलताय. वहिनी, उखाणे घ्यायच्यात आपल्याकडे एक पद्धत असते, तुम्ही या सरांसाठी उखाणा घ्या ना एक छानसा. जन्म दिले मातेने, पालन केले पित्याने, राजू शेट्टी साहेबांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा, छान, मस्त. सो सॉन्ग डेडिकेशन आणि मस्तपैकी वहिनींचा उखाणा, छान वाटलं ना? चला, तर याच दोघांच्या आवडीची गाणी तर मी नक्कीच प्ले करणार आहे, पण त्या दोघांना विचारणार सुद्धा आहे की इतक्या वर्षांमध्ये तुम्ही तिसऱ्यांदा फक्त एकत्रितपणे बाहेर आला असाल, म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी खूप कमी वेळ दिलाय, ते सुद्धा फक्त सामाजिक कार्यासाठी बाकीचा वेळ घालवला म्हणून. पण मग त्यामुळे नक्कीच एकमेकांना थँक्यू म्हणणं किंवा सॉरी म्हणणं या गोष्टी तर खूपच रेअरली झाल्या असेल तुमच्यामध्ये. तर आज त्या करायच्या झाल्या तर विचार करून ठेवा कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही एकमेकांना थँक्यू आणि सॉरी म्हणणार. ऐकणार आहे मी या गाण्यांच्या नंतर. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिका आहेच तुमच्याबरोबर, एकदम फ्रेश. लग्न म्हणजे नेमकं काय असतं? त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं. कधी समझोता तर कधी भांडण असतं. तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं. कपातल्या वादळाला चहा बरोबर संपवायचं असतं. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर, आणि आज दिल से एक छानसं मिड फॉर ईच अदर कपल घेऊन मी तुमच्या बरोबर, अर्थातच माननीय खासदार राजू शेट्टी सर आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी. 22 वर्षांचा तुमचा एकूण एकत्रित प्रवास. या 22 वर्षांच्या प्रवासामध्ये
तर याच्यामध्ये सरांचं मोठं जे राजकीय सामाजिक क्षेत्र आहे तर त्यासाठी त्यांचा खूप वेळ हा त्यांनी स्पेंड केलेला आहे. अर्थातच त्यामुळे एकमेकांनी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे, ॲडजस्टमेंट्स केलेल्या आहेत. पण या सगळ्या करताना आपल्या बिझी शेड्यूलमधून सर तुम्हाला कधी वेळ नसेल मिळाला किंवा आठवण झाली नसेल की आपण काही फॉर्मॅलिटीज म्हणून नाही पण एक मनापासून थँक्यू म्हटलं पाहिजे वहिनींना किंवा सॉरी म्हटलं पाहिजे. आज मी अशी अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला दिली तर तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी वहिनींना थँक्यू आणि सॉरी म्हणाल? एकाच गोष्टीसाठी थँक्यू म्हणेन की मी जे का उपद्व्याप केले, बरेच केले, म्हणजे जीवघेणा संघर्ष केला, तुरुंगात गेलो, अनेकांच्या बरोबर अंगावर घेतलं, अंगावर गेलो, आणि तसं सगळं अनिश्चित, अशाश्वत या सगळ्या गोष्टी असताना, म्हणजे हे करत असताना सीमेवर लढणाऱ्या जवानाची मनस्थिती चांगली कधी असते, जर त्याला घराकडून काही पत्र नाही आलं, घराकडून काही कटकटी नाही आल्या, तर तो चांगल्या पद्धतीनं तिथं तो लढू शकतो. तसंच ह्या बाहेरच्या सगळे व्याप सांभाळत असताना, हा ताणतणाव, हा संघर्ष करत असताना घरात काही कटकटी किंवा हे नाहीत याच्याबद्दल. आणि म्हणजे एक प्रसंग सांगतो की बऱ्याच वेळा असं घडतं की मी घाईघाईने येतो आणि लगेच निघून जातो, आणि त्यावेळी मला ही विचारते की आता किती दिवस थांबणार आहे. म्हणजे मी घरात एवढा कमी आणि बाहेर जाऊ. खरंच एकदा मी अंतर्मुख झालो की त्यावेळी आपली बायको विचारते की किती दिवस तुम्ही घरात थांबणार आहे. तर त्याच वेळी म्हणजे असं आपण इथं कुठेतरी कमी पडलो, चुकलो, त्या भूमिकेला न्याय द्यायला पाहिजे. तो परंतु पती म्हणून किंवा बाप म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो, ही भावना आहे. पण त्याची कधी तक्रार केली नाही, याच्याबद्दल तिला थँक्यू म्हणावं लागेल. ओके वहिनी, तुम्ही सरांना कुठल्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणणार? जेव्हा जेव्हा घरी असतील तेव्हा 1 तास आम्हाला वेळ देतात, त्यातच आम्ही पुरेसं आहे. आणि मग तुम्हाला सरांच्या कामाचा पण अभिमान वाटत असेल? भरपूर. कारण आज एवढे लाखो शेतकरी जे आहेत तर त्यांच्यासाठी सर लढताय, त्यामुळं तो जो अभिमान आहे तो सरांनी तुम्हाला मिळवून दिला. हे स्वतःहून ते सांगत नाहीत, पण बाहेर जे शेतकरी जे घरी येतात, काहीतरी कामं वगैरे घेऊन साहेबांकडे येतात, म्हणजे साहेब आहेत का, आमचं अमुक हे काम आहे. त्यावेळेला त्या शेतकऱ्यांच्या तोंडून जेव्हा मी ऐकते तेव्हा इतकं मला अभिमान वाटते, अक्षरशः माझ्या डोळ्यात ही पाणी येते. ते आता येतच आहे. सो हे तुम्हाला अभिमानाचे क्षण दिल्याबद्दल तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. थँक्यू. तुम्हाला अशी आजचा प्रसंग सांगते, इतकी म्हणजे लग्न होऊन 20-22 वर्ष झालं, स्वतःहून कधी म्हटले नाही की चल आवर आपण जायचं आहे. तो आज असा प्रसंग घडला. म्हणजे माझा मुलगा सौरभ, त्याला लाडाने गणा म्हणतात, तो असतो शिक्षणासाठी कराडला, BSc ॲग्रिकल्चर सेकंड इयर. मग तो जात असतो, म्हणजे सुट्टीला आला होता, चाललेला तो. मग त्याची आवरावर करत असताना मग हे उठले आणि म्हणाले आवर लवकर असतं जायचंय. मी म्हटलं त्याला गणा तुला बोलालेत? त्याला नाही तुला बोलाले. काय सांगताय म्हणलं. आश्चर्य वाटलं दोघांनाही. मी म्हटलं सूर्य कुणीकडनं उगवलाय बघा. पहिल्यांदाच असा प्रसंग घडलाय की हे स्वतःहून म्हणतायत की आपण जायचंय. वा, मग कुठं म्हणताय ना तुला कोल्हापूर फिरवून आणते. मग खुश ना तुम्ही आज? त्या वर्षांनी पहिल्यांदा का विना आम्ही जोडीनं बाहेर आहे. अरे वा. आणि ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला या शोने दिली, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. म्हणजे FM वाल्यांचंही आभार मानलं पाहिजे. पण शेतकरी म्हणतात की वहिनी आज साहेबांनी भाषणात तुमचं नाव घेतलं. अच्छा, बघितलं ना, म्हणजे ते बोलून दाखवत तुमची आठवण आहे त्यांना. हा, गुपित मला कळलं ना ते. मला असं मगापासून मी तुमच्याशी बोलतेय, तुमच्या डोळ्यात पाणी खूपदा येते. सरांच्या डोळ्यात पाणी नसलं तरी सर अंतर्मुख झालेले आहेत आणि सर इमोशनल आहेत. हे खूपदा कसं असतं माहिती आहे का, हे लोक असे बाहेर खूप निर्भीडपणे बोलत असतात पण ते तितकेच आतनं इमोशनल असतात. सो मला ह्याच पॉईंटवर विचारायचं आहे की मग आता सॉरी पण म्हणायचं आपल्याला एखाद्या मुद्द्यासाठी. तर तुम्ही वहिनींना कुठल्या गोष्टीसाठी सॉरी म्हणाला सर आज? सॉरी बऱ्याच गोष्टीसाठी म्हणायला लागेल. त्यामुळं त्यातली एखादी? माझ्या या चळवळीच्या वेळापायी मी पती म्हणून किंवा बाप म्हणून थोडंसं कमी पडलो, याबद्दल सॉरी म्हणायलाच पाहिजे. कारण थोडंसं घराकडे दुर्लक्ष झालं. कारण हे जे मी केलं ते माझ्या स्वतःच्या आनंदासाठी केलं, स्वतःला वाटलं म्हणून केलं. म्हणजे शेतकऱ्यांची चळवळ उभा करणं किंवा त्यांच्यासाठी लढे उभा करणं, संघर्ष उभा करणं, बाकीच्या गोष्टी करणं, हे मी मला वाटलं म्हणून केलं, माझ्या आनंदासाठी केलं, माझं मन त्यात रमते म्हणून केलं. पण ते करत असताना मी माझ्या कुटुंबाचा विचार नाही केला. कदाचित ह्यांना सुद्धा वाटू शकतं, कारण ती शेवटी हाडामासाची माणसंच आहेत. त्यांना असं वाटू शकतं की माझी ही बुद्धी, माझी ही मेहनत
जर कुटुंबासाठी वापरलं असतं तर अजून कुटुंबाची भरभराट झाली असते. स्वार्थ बघितलं नाही ना, निस्वार्थपणाने करत. असं त्यांना वाटणं साहजिकच आहे, कारण मी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना असं बोलताना ऐकलंय की ठीक आहे इतरांच्यासाठी ते फार मोठे असतील पण आमच्यासाठी त्यांनी काय केलं. पण ते ऐकताना कधी कधी मलाही वाटायचं की असे माझ्याही कुटुंबातले लोक मला म्हणू शकतात. त्यामुळे मी माझ्या परीनं तिथं सुद्धा ती भूमिका बजावायचा प्रयत्न केला. किमान माझ्यामुळं त्यांना त्रास होऊ नये, त्यांचं जगणं अडचणीचं ठरू नये याची दक्षता मी नेहमीच घेतली आणि ते कुठेही माझ्या विचाराला मुरड न घालता ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त हे करताना आपल्याला थोडासा जो काही वेळ कमी मिळाला असेल या लोकांसाठी तर त्यासाठी तुम्हाला सॉरी म्हणावं असं वाटतंय. बरोबर. हां वहिनी, तुम्ही कशासाठी सॉरी म्हणाल सरांना? नाही कसं होतंय, अचानकच येतात आणि बॅग घेऊन जातात. त्यावेळेला काही कपडे वगैरे म्हणजे तयार नसतात. मी नेहमी तयार ठेवत असते, पण अचानक एखादा दिवस जर तयार नसली कपड्यांची तर एवढं चिडचिड होत आहे त्यांची. त्यासाठी मी सॉरी म्हणेन. इथून पुढे लक्षात ठेवीन. सो कंपार्टमेंट्स तर केलेले आहेत सरांनी की बाहेरचं काम घरामध्ये आणायचं नाही आणि घरातल्या गोष्टी घेऊन बाहेर जायचं नाही, तर आणि तरच आपण शांतपणे काम करू शकतो. पण मगापासून जेव्हा इंटरव्ह्यू सुरू आहे ना तेव्हापासून मी सरांच्याकडं बघतीये आणि ते अंतर्मुख होऊन काही गोष्टींचं अनालिसिस करतायत, विचार करतायत आणि नक्कीच त्यामधून त्यांना काही नव्यानं आपल्या मेड फॉर इच अदर जर्नीमध्ये गोष्टी जाणवलेल्या आहेत. मला ना सरांच्याकडून एक छानसं प्रॉमिस घ्यायचं आहे वहिनींच्यासाठी. मी ट्राय तर करणार आहे. लेट्स सी प्रॉमिस मिळते का मला आणि वहिनींच्यासाठी मला हे प्रॉमिस मिळते का. सो जस्ट सी, एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्या बरोबर 94.3 टोमॅटो FM वर. दिल से मेड फॉर इच अदर कपल आपल्या बरोबर आहे माननीय खासदार राजू शेट्टी सर आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी सर. तुमचा 22 वर्षांचा फक्त एकमेकांच्या बरोबरचा प्रवास आणि त्या आधीपासून तुम्ही या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये या कार्यामध्ये आहात. आतापर्यंत तुम्ही भरपूर सक्सेसफुल जर्नी केलेली आहे, पण इथून पुढे तुमच्या स्वप्नामध्ये काही असतील की मला बाबा हा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे, या गोष्टी माझ्या अजून राहून गेलेल्या आहेत, तर असे प्रोजेक्ट्स कुठले सांगाल तुम्ही? बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे चळवळीला एक राष्ट्रीय स्तरावर न्यायचा प्रयत्न मी करतोय आणि ते बऱ्यापैकी त्याला यशही मिळते, ते आहेच. फक्त निव्वळ चळवळीत रमणारा मी माणूस नाही आहे. जे चळवळीच्या माध्यमातून मी जे करू पाहतोय किंवा ज्या मागण्या करतोय त्या प्रत्यक्षात व्यवहारात कशा शक्य आहेत ते करून दाखवणं कसं शक्य आहे याचेही वेगवेगळे प्रयोग माझे चालू आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी दुधाचं आंदोलन केलं होतं, त्यावेळी काही लोकांनी मला सांगितलं की दुधाचं मागणं सोपं असतं परंतु देणं अवघड असतं, तुम्ही देऊन दाखवा. ते आव्हान स्वीकारून मी एखादा दुधाचा प्रकल्प उभा केला. आज त्या प्रकल्पाची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक दुधाला भाव देणारं आमची संस्था आज आहे. एवढं असून आर्थिकदृष्ट्या भक्कम आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतीमालावर प्रक्रिया करणारे इतर उद्योग हळूहळू मी वाढवू पाहतोय. आणि मग शेतकरी हाच उत्पादक आहे, शेतकरी हा ग्राहक सुद्धा आहे शेतीमालाचा. आणि मग या दोघां पण गंमत अशी आहे की शेतकरी आपल्या शेतकऱ्याचा शेतीमाल व्यापाऱ्यामार्फत घेतो किंवा इतर मध्यस्थच्या मार्फत घेतो. तर हे मध्यस्थ कमी करून उत्पादक आणि ग्राहक यांना एक साखळीनं बांधणं अशा प्रकारचे काही प्रयोग माझे वेगवेगळे चालू आहेत. त्याच्यामध्ये ते उभा करायचे आहेत आणि शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्यासाठी काही इन्स्टिट्यूट सुरू करायचे की जे त्यांच्यावर संस्कार करायचे. संस्कारित पिढी शेतकऱ्यांची पुढे समाजामध्ये वावरली पाहिजे, अशा पद्धतीचे प्रयत्न माझे चालू आहेत. नक्की. तुमचे एकूणच सगळं आयुष्य तुम्ही आहे ते समाजासाठीच वेचले असं म्हणूया आपण. त्यामुळे त्या गोष्टीचा तर नक्कीच अभिमान आणि इथून पुढे पण तुमचं तीच वाटचाल असणार आहे. वहिनी, तुम्ही काय सांगाल? तुमचं स्वप्न काय आहे इथून पुढचं? नाही, आम्ही असं स्वप्न असं काय रंगवलंच नाही आहे. हे आयुष्य असंच जगत राहायचं आनंदानं, समाधानानं, शांततेनं. सर, जाताना आता मला तुमच्याकडून काही प्रॉमिसेस हवी आहेत म्हणूया आपण. तुम्ही बाहेर सगळ्या सभांना, सगळ्या लोकांना वेगवेगळी आश्वासनं देता. आज तुम्ही मेड फॉर इच अदरमध्ये आहात. आज तुम्ही वहिनींना तुमच्याकडून कुठलं प्रॉमिस करणार? नाही, आता एक आहे की माझ्या मनात एक खंत होती की एवढे सगळे करतोय पण बाहेर लोक ज्यावेळी मला भेटायला यायचे त्यावेळी घरात त्यांच्याबरोबर मला धड नीट बोलता येत नव्हतं.
त्यांचे काही प्रश्न असायचे काही उदाहरणार्थ आता मुलाला सुद्धा वाटणारच किंवा घराच्या बाकीच्या भावांच्या मुलांना वाटणार की आपण आपल्यालाही त्यांचा काकांचा सहवास मिळाला पाहिजे. तो मिळायचा नाही, ती प्रायव्हसी मिळायची नाही, सतत माणसाच्या फळक्यात राहायचं. म्हणून एक थोडंसं प्रशस्त एक घर आपलं असावं असं वाटायचं. परंतु तसं परिस्थिती आर्थिक परिस्थिती नव्हती. परंतु प्रयत्नांती आता एक 10-15-16 वर्षानंतर का म्हणा एक बऱ्यापैकी त्यांना घर बांधून देता आलं, जेणेकरून त्यांना आमच्या ह्या सगळ्या याचा उपक्रमाचा त्यांना त्रास होणे. म्हणजे माझं असं मत आहे की आपले विचार दुसऱ्यावर लादायचे नाहीत. माझे जे काही बाकीचे व्याप आहेत त्याचा घरच्यांना त्रास होणे हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यामुळे माझ्याकडे आलेली वर्दळ, माझ्याकडे आलेले लोक त्यांना त्यांच्या पद्धतीने किंवा आता मुलं मोठी झाली, पुतणे मोठी झाली, आता सुना येतील काही दिवसानंतर घरात, त्यांना घरामध्ये वावरताना मोकळेपणा असावा अशा पद्धतीचं एक बऱ्यापैकी प्रशस्त घर बांधलं. पण अर्थात ते बांधताना सुद्धा मला शेतकऱ्यांनी भरपूर स्वतःहून मदत केली. कुणी विटा दिल्या, कुणी सिमेंट दिलं, कुणी काही काही केलं. मलाही आश्चर्य वाटलं की मी कुणाला एक माझा स्वभाव आहे की मी कुणाला काही मागत नाही, स्वाभिमानी मी कुणाला सांगत नाही. परंतु आजही मला म्हणजे समाधान वाटतं सांगायला की शेतकऱ्यांना हे बघतात, शेतकरी फार हुशार असतात. आता ते बघतात की इथं आल्यानंतर ही आलेल्या प्रत्येक माणसाला चहा देते स्वतःच्या हातानं आणि ती स्वतः करते ती चहा. म्हणजे स्वतः चहा करून ती येणारी कितीही माणसं, म्हणजे मी ज्यावेळी घरात असतो त्यावेळी किमान सकाळी 10-11 किमान 400 ते 500 लोक दररोज येत असतात. एवढ्या लोकांना ती चहा करून देते दररोज. हो, तर न कंटाळता. हो, न कंटाळता देते. आणि ते त्या शेतकऱ्यांना माहीत असते. मग कुणी घरात आणून साखर आणून टाकतं मी नसतानाच, कुणी आपल्या शेतातला भाजीपाला आणून टाकतं, कुणी आणखीन काही टाकतं, कुणी असं शेतकऱ्यांचा सुद्धा राबता असतो. जसं मी घराचं बांधकाम चालू केलं म्हटल्यानंतर लोकांनी स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यात थोडी की नाही, जवळ मला वाटतं ते 35-40 लाख रुपये त्यातून मला लोकांच्याकडून मिळाले. आणि हे करत असताना वैशिष्ट्य म्हणजे मला कुणीही सांगितलं नाही, म्हणजे हे तुम्हाला आम्ही देतोय म्हणून. म्हणजे माणसाची एक सहज प्रवृत्ती असते की आपण हे केलं म्हणून सांगायचं किंवा मला कळायला पाहिजे असा प्रयत्न. माझ्या न कळत हे सगळ्या गोष्टी लोकांनी केल्या. खूप छान. हेच तुम्ही मिळवलं असं म्हणूया आपण. तुम्ही इतकी वर्ष जी काही साधना केली, तपश्चर्या केली, जे काही कष्ट उपसले, आणि याच्या पाठीमागे लोकांची कृतज्ञतेची भावना अशी असायची की वर्षाला किमान मला 25-30 तरी वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला हजर राहावं लागतं. आणि लोक अभिमानानं मला दाखवायचे की मी हे इथं घर बांधलं, एवढ्याला बांधलं, असं बांधलं, फिरून दाखवायचे. आणि मग बोलता बोलता मला साहेब तुम्ही एक असं घर बांधायला पाहिजे, तुमचं फारच घरात अडचण होते. मी आपला हसून सोडून द्यायचं. लोकांना माहिती असायचं की मी का घर बांधत नाही ते. आणि मग त्यातून म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्यांच्या वास्तुशांतीचे कार्यक्रम करणार, पण स्वतःचं घर व्हायला तुम्हाला इतकी वेळ, आणि ते झालं ते शेतकऱ्यांच्याच मदतीनं झालं असं आपण म्हणूया. ग्रेट ना. म्हणजे लोकांच्या स्वेच्छेनं, त्यांच्या ऐच्छिक मदतीनं सरांचं घर उभं राहणं. म्हणजे वर्षानुवर्ष आपण इतर लोकांच्या वास्तुशांती केलेल्या आहेत, पण स्वतःचं घर होण्यासाठी इतकी वर्ष वाट बघावी लागली. आणि ते सुद्धा जेव्हा झालं त्यात लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा होता. मला वाटते सगळ्यांच्या लेखी असं नशीब नसतं ना. म्हणूनच ही अशी काही माणसं जगावेगळी ठरतात. तर त्यांची जर्नी जगावेगळी आहेच आहे. आत्ता मी सरांच्याकडून वहिनींसाठी प्रॉमिस घेण्याचा प्रयत्न केला, पण तो नाही सक्सेसफुल झाला. तरी पण मी अजून एकदा प्रयत्न करणार आणि वहिनींसाठी एखादं छानसं प्रॉमिस घेण्याचा प्रयत्न करणार. या गाण्यांच्या नंतर ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रहा रसिका बरोबर, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर, दिल से. आणि आज खास मेड फॉर इच अदर कपल आपल्याबरोबर माननीय खासदार राजू शेट्टी सर आणि माननीय सौ संगीता राजू शेट्टी सर. मगाशीच मी तुम्हाला म्हणलं की वहिनींना तुम्ही आजपर्यंत थोडा कमी वेळ दिला, हे तुम्हाला स्वतःला पण मान्य आहे. पण आता इथून पुढं आपण काही गोष्टी नक्कीच चेंज करू शकतो. जर मी तुम्हाला म्हणलं की आज एखादं खास प्रॉमिस वहिनींच्यासाठी मला तुम्ही द्यायचं आहे, तर तुम्ही कुठलं द्याल? कारण वहिनी कधी ना कधीतरी नाराज होत असतीलच, त्या तुमच्यापर्यंत व्यक्त होत असतील, नाही होत असतील, आय डोंट नो. पण मग आता आज तुम्ही काय सांगाल?
काय ती फारच नाराज झाली तर एकदा दिल्लीला नेऊन आणेन एवढंच. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे जरा कारण तिला आमदार असताना 5 वर्षात एकदाही मुंबई दाखवली नाही, मात्र एकदा दिल्ली दाखवली होती. ती घरातल्या सगळ्या बायकांच्या बरोबर आली होती, ती एकटी आली नव्हती. अच्छा, आणखीन एकदा इच्छा असेल तर तिच्या निवतो. आहे का इच्छा वहिनी तुमची? आता नेलं तर फारच चांगलं आहे. क्या बात आहे. पहा, मग त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता हे तुम्ही करायचं आणि आता तुम्ही हे रेडिओवरून सांगताय त्यामुळे आम्हाला नक्की कळलं पाहिजे तुम्ही गेलात. म्हणजे आता सरकारने एवढी व्यवस्था करून ठेवली आहे की प्रत्येक अधिवेशनाला, अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि शेवटी ती जर माझ्यावर येणार असेल तर तिच्या विमानाचे तिकीटचे पैसे सरकार देतं, पण तरी तिला मी दिल्लीला नेत नाही. पहा तुम्ही पण आता तुम्ही नक्की नाही दिल्ली फिरवून आणायची. जीवाची मुंबई तशी जीवाची दिल्ली करून आणा तुम्ही नक्की वहिनीना. सो वहिनी खुश होणार तुम्ही नक्की. घरी इतका वेळ देत नाहीत, निदान इथे एवढा वेळ तरी देतात बोलायला. आम्ही असं कधीच म्हणजे असं गप्पा मारत बसलोय असा प्रसंग कधी नाहीच ना आठवत. पण आज तुम्हाला त्यातून कळलं असेल की सरांना तुमची खूप आठवण आणि जाणीव आहे हो, प्रत्येक आहे. ठिकाणी. नाही, बाहेर म्हणजे शेतकरी लोक बरेचसे सांगतात, त्यामुळे तुम्हाला छान वाटतं. आम्ही स्वतःहूनच म्हणजे इतकं हे झालं की काही विचारायला नको. जाताना एक आपल्याला सगळ्यांना एक मेसेज द्यायचा आहे, तो असा की एक चांगलं कपल होण्यासाठी आयुष्यभर तुम्हाला एकत्र राहायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला काही टिप्स द्यायचे, तर तुम्ही काय सांगाल त्याच्यामध्ये? मला असं वाटतं की आयुष्य हे अनेक चढउतारांनी भरलेलं असतं आणि माणसाचं मन फार विचित्र असतं आणि स्वभाव विचित्र असतो आणि त्याच स्वभावाचा दुसरा माणूस समोरचा मिळेलच असं काय नाही. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर का आनंद निर्माण करायचे असतील, दुःख कमी करायचं असेल, तर त्या आहे त्या परिस्थितीशी जमवून घ्यायला शिकलं पाहिजे, ॲडजस्ट करायला शिकलं पाहिजे आणि त्यातून चांगलंच निर्माण होईल. पण मी म्हणतो तेच बरोबर, मला जे वाटतं तेच बरोबर, किंवा अंतिम सत्य मलाच कळालेलं आहे आणि इतराला कळालेलं नाही, असा जर का अहंकार आपल्या मनामध्ये तयार झाला तर आपण आपलं आयुष्यही नासवून टाकतो आणि दुसऱ्याच्याही आनंदावर विरजण टाकतो. हे टाळलं पाहिजे. आणि त्यामुळं आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्याला काय वाटतं याचबरोबर समोरच्याला काय वाटतं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि हा जर विचार प्रत्येकाने केला तर माणसामध्ये कधीच अंतर पडणार नाही असं मला वाटतं. ओके, वहिनी तुम्ही काय सांगाल एक जोडीदार म्हणून? मी एवढंच सांगते, एक महत्त्वाचं म्हणजे विश्वास एक महत्त्वाचा असतो. बरोबर. एकमेकांना विश्वासात घेतलं की सगळं काही व्यवस्थित होते. काही दुःख असू दे, सुख असू दे, एकमेकांना सांगून विचारून ह्यांच्या माघारी जे काही कार्यक्रम असतील हे घरी नसतील किंवा बाहेर दिल्ली मुंबईला गेलेले असेल तर काही जणांचे आमंत्रण वगैरे येत असतात लग्नाचे, वस्तुशांतीचे. मग हे आम्ही विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाहीये, अजूनपर्यंत नाहीये. विचारल्यानंतर त्यांचा होकार आला तरच आम्ही पुढचं पाऊल टाकतो. ओके, तोपर्यंत नाही. अच्छा. मग मला एवढंच सांगायचं आहे की एक आत्मविश्वास निर्माण करायचा. विश्वास, एकमेकांचा विश्वास असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. सगळ्यांच्या मनातलं जे काय असेल आपण एकीनं राहिलं पाहिजे, एकमेकींना बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आपल्या मनात काय आहे ते सांगितलं पाहिजे, म्हणजे समोरच्या माणसाला समजेल की बाबा ह्याच्या मनात काय आहे. आपण त्यांना थोडं साथ देऊया किंवा त्याच्याशी थोडं तडजोड करूया. बरोबर, म्हणजे विश्वास पाहिजे, एकमेकांच्यात संवाद पाहिजे आणि ऍडजस्टमेंट्स पाहिजे आणि आहे तसं व्यक्तीला ऍक्सेप्ट करण्याची पण एक तयारी पाहिजे. सर म्हणाले त्याचे असं मी आतापर्यंत केलंय म्हणून इथंपर्यंत आले. खूप आणि इथून पुढे हे असंच राहील. पण तुम्हाला इतक्या वर्षात कधी स्वतःला असं नाही वाटलं की मी माझं पण काहीतरी एखादं विश्व निर्माण करावं, काहीतरी शिकावं किंवा आणि काही करावं, असं कधी नाही वाटलं का? सरांच्याच पाठी तशी काही गरजच भासली नाही. ओके, आमचं हेच आहे हेच विश्व तुम्ही निर्माण केलं आणि त्यात तुम्ही खुश राहिलात. मुलांच्यावर संस्कारही आम्ही तसंच ठेवलेलं आहे. अच्छा, चालेल सर, खूप छान वाटलं. आणि आज तुम्ही एक प्रॉमिस पण केलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की दिल्लीला वहिनींना घेऊन जाणार? नाही, ते प्रॉमिस पूर्ण करणार याची खात्री आहे. अच्छा, तो एक त्यांचा गुण असेल मला वाटतं, दिलेलं आश्वासन पूर्ण करायचं, कारण त्याशिवाय शेतकरी एवढे खुश होणारच नाही सरांच्यावर. ओके, सो खूप छान वाटलं सर, थँक्यू सो मच. वहिनी थँक्यू. सो फायनली प्रॉमिस मिळवलेलं आहे, काही छानशा टिप्स मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर या संपूर्ण गप्पा गोष्टींमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता आलेल्या आहेत. म्हणजे या जमान्यामध्ये सुद्धा काही वेळेला मोठ्या माणसांच्या इच्छेखातर लग्न केलं जातं एकमेकांचं, पण मग त्यानंतर एकमेकांची साथ घट्टपणे कशी निभवायची, तिथे एकमेकांसाठी कसं सॅक्रिफाईस करायचं,
आणि त्या गोष्टींची जाणीव मनातल्या मनात तरी का होईना कशी ठेवायची, आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्या गोष्टींची एकमेकांना जाणीव कशी करून द्यायची. त्याचबरोबर एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांच्या मधला संवाद आणि एकमेकांच्या बरोबरची ॲडजस्टमेंट्स या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर आपल्याला आपली जर्नी ही मेड फॉर ईच अदर जर्नी व्हावीशी वाटत असेल तर, है ना. तेव्हा थोडासा या जर्नीचा विचार करा आणि यातल्या कोणत्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये कमी आहेत आणि आपण त्या इम्प्लिमेंट करायला हव्यात याचाही विचार करत राहा. त्या गोष्टी दुरुस्त करा आणि तुमचं स्वतःचं नातं सुद्धा एक छानसं मेड फॉर ईच अदर बनवा. त्यासाठी ऑल दी बेस्ट म्हणते आणि म्हणते शुभरात्री, गुड नाईट, शब्बा खैर, अँड ऑफकोर्स टेक केअर.